नमस्कार. मी ॲडव्होकेट भगवती दीपक कर्णिक प्लस मायनस या सत्रात आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत करत आहे. माझा प्रथम मुद्दा आहे तो म्हणजे माहेरच्यांशी संपर्क. लग्नानंतर सर्व काही बदलते. खाणं पिणं, सवयी, सोय, स्थळ, परंपरा, रीती, जागा वगैरे वगैरे. पण स्त्री ही मुळातच परिवर्तनशील असल्याकारणाने ती हे सर्व बदल आत्मसात करण्याचा प्रयत्न करत असते. तिच्याही काही सवयी, संस्कार, विचारधारणा असतातच. त्यांचा आणि नवनवीन वातावरणाचा मेळ तिला साधायचा असतो. हे काम सोपे नाही. ते क्लिष्ट आहे आणि वेळखाऊही आहे. कुठलीही नवीन गोष्ट शिकायची म्हटलं की अडचण, शंका, प्रश्न हे निर्माण होणारच. तसेच तिचेही होते. सगळंच नवीन, त्यात सासरच्यांना विचारू की नको, हे करू की नको या गोंधळलेल्या परिस्थितीत ती असते. सासरचे जर समजूतदार असतील तर मात्र तिची अडचण वेळीच ओळखून ते सोडवण्याचा प्रयत्न करत असतात. पण तुला हे साधं शिकवलं नाही, तुला हे येत नाही, तुझे तूच बघ, असे जेव्हा तिच्याकडे तक्रार केली जाते तेव्हा मात्र तिला समजून घेतले नाही असे तिच्या मनात सारखे येत असते. तिच्या मनात ही एक अडी बसते. मग माहेरच्यांकडे खोट्या खऱ्या तक्रारी तिच्या सुरू होतात. ह्या तक्रारी आधी साध्या असतात, पण नंतर त्यांना पुढे गंभीर स्वरूप प्राप्त होते. नवविवाहितांचा माहेरच्यांना एकसारख्या तक्रारी सांगणे हे घटस्फोट मागण्याचे एक कारण ठरते. हे कारण जरी गंभीर नसले तरीही ते वैवाहिक आयुष्यात कमालीचे मतभेद, गैरसमज निर्माण करू शकते. लग्नानंतर सुरुवातीचे काही महिने हा नाजूक काळ असतो. अशा परिस्थितीत त्या काळामध्ये तिला सासरच्यांनी तिची स्पेस दिली पाहिजे. तिला समजून घेतले पाहिजे. त्याचबरोबर जसे एखाद्या माणसाला ओळखायला अनेक वर्षही पुरत नाहीत, त्याचप्रमाणे आपल्याला सासरच्यांना आपण पुरे ओळखलेले आहे, ते असेच आहेत, ते तसेच आहेत, अशा तक्रारी माहेरच्यांकडे व मैत्रिणींकडे करू नयेत. आजकालच्या मुली सुशिक्षित आहेत, त्यांचे सासरही सुशिक्षित आहे. त्यामुळे कुठलीही तक्रार, अडचण, वाद हे सोडवण्याचा प्रयत्न करावा, त्यात गुरफटून राहू नये. हा मुद्दा जरी साधा असला, माहेरच्यांशी संपर्क, तरीही हे जसं मगाशी म्हटलं मी त्याप्रमाणेच तरी हे कारण वारंवार माहेरच्यांशी संपर्क हे कारण घटस्फोटाला तोंड देऊ शकते. त्यामुळे माझं एकच म्हणणं आहे, ह्या सगळ्या मुद्द्यांवरून, हा मुद्दा जो आहे त्याच्यावरून मला एकच म्हणायचं आहे की तुम्ही ज्या नवविवाहिता आहेत त्यांनी स्वतःचे जे काही अडचणी आहेत किंवा काही मतभेद आहेत या तक्रारी आहेत त्या सासरच्यांकडे आपसात समजून सलोखा राखून सामंजस्याने सोडवण्याचा प्रयत्न करा. त्या बाबतीत तुमच्या आईवडिलांना, माहेरच्यांना किंवा मैत्रिणींना त्यावर डिस्कशन करू नका. कारण ज्या परिस्थितीतून तुम्ही जात आहात ती परिस्थिती तुमची आहे, त्यांची नाही. त्यामुळे निर्णय घेण्याचा किंवा त्यावर विचार करण्याचा जो काही हक्क आहे, अधिकार आहे, तो तुमचा आहे. तुम्ही जर दुसऱ्यांचे सल्ले ऐकून जर तुम्ही वागत राहिलात तर मात्र परिणाम फारच गंभीर होतात. आशा आहे की आपल्याला हा मुद्दा आवडला असेल, पटला असेल. तुमचे कमेंट्स जे काही असतील ते जरूर कळवा. नमस्कार.